Friends, in this video we are going to learn the topic a play from 9th standard textbook. So friends, if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started our video. A play म्हणजे नाटक. In the play, we have a thief asking for justice since the merchant's wall collapsed on his friend and kill him. The merchant blamed the bricklayer, who in turn blames the mortar maker, who in turn blamed the porter, who in turn blamed the moneylender daughter, who then blamed the goldsmith. Every is blamed someone else. How will the king decide who has to be punished? प्रस्तुत पाठ म्हणजे एक नाटकच आहे. ह्या नाटकात एका मूर्ख राजाच्या विनोद शैलीविषयी सांगितलेले आहे. हे नाटक 2 भागात विभागले आहे. हा राजा बालिशपणे व गमतीशीरपणे प्रजेला न्याय देत असे. एका चोराच्या न्यायाविषयीचा प्रसंग एका विशिष्ट प्रकारे नमूद करण्यात आला आहे. या नाटकात एक भिंत एका व्यक्तीच्या अंगावर पडते व ही व्यक्ती मृत्युमुखी पडते आणि मग प्रत्येक व्यक्ती एकमेकावर आरोप करत असते. खरा गुन्हेगार कोण आहे याविषयीचा न्याय राजाला द्यायचा असतो. अशा प्रकारचा ते सारांश आहे. आता आपण बघूया बघा हा प्ले कशा पद्धतीने आहे. देन अ प्ले म्हणजे नाटक. पार्ट फर्स्ट पार्ट 1 भाग 1. सीन 1 प्रवेश 1 मध्ये काय दिलेलं आहे. सीन 1 म्हणजे प्रवेश 1. अ किंग्स कोर्ट कुठे घडतोय बघा. राजाचा दरबार. राजाचा दरबार चालू आहे. द कोर्ट अवेट्स द अरायव्हल ऑफ द किंग. दरबारी राजाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. 2 गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. स्टेजच्या उजव्या बाजूला समोर 2 पहारेकरी उभे आहेत. फर्स्ट गार्ड बघा त्यापैकी पहिला पहारेकरी काय म्हणतोय. फर्स्ट गार्ड काय म्हणतोय. टू द सेकंड गार्ड बघा कोणाला बोलतो तर दुसऱ्या पहारेकऱ्यास काय म्हणतोय. बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराइव्ह. सावधान, राजेसाहेब येत आहेत. सेकंड गार्ड काय बोलतोय. सेकंड गार्ड, हु वॉन्ट्स टू बी अलर्ट. दुसरा पहारेकरी म्हणतोय कोणाला इथे सावध व्हायचं हे. लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप्स इन दिस लँड. या भूमीत किंवा या राज्यात जीवन म्हणजे खूप लांब किंवा मोठी अशी झोप आहे. आय एम ॲट इझी ऑल डे दो आय एम अ गार्ड. म्हणजे बघा मी निवांत असतो दिवसभर. पहारेकरी असलो तरी मी निवांत असतो. फर्स्ट गार्ड बघा त्याला पुन्हा पहिला पहारेकरी काय म्हणतोय बघा. हाऊ बोरिंग. आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड्स ॲट द कोर्ट टुडे. किती कंटाळवाण आहे हे. आज या दरबारात काही मजेशीर नाट्य घडेल का. हाऊ बोरिंग म्हणजे किती कंटाळवाण आहे. आय वंडर मी विचार करतोय. इफ समवन इंटरेस्टिंग मजेदार ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. म्हणजे आज या दरबारात किती मजेशीर नाट्य घडेल का. अशा प्रकारे काय घडेल का. इट वुड एनलिव्हन्स द ॲटमॉस्फिअर. की त्याच्यामुळे बघा काय होईल. तसं झालं तर सगळं वातावरणच उल्हासित होऊन जाईल. बघा सेकंड गार्ड काय म्हणतो बघा. दुसरा पहारेकरी काय म्हणतोय. आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. तो म्हणतोय असं काही झालं नाही तर मला तितकाच आनंद होईल. एंटर द डिसायपल लुकिंग अराउंड. त्याचे डिसायपल म्हणजे या डिसायपलचा अर्थ होतो शिष्य. एक शिष्य सगळीकडे पाहत पाहत प्रवेश करतो. फर्स्ट गार्ड बघा त्याला पहिला पहारेकरी काय म्हणतो बघा. हाल्ट, यू आर अ स्ट्रेंजर. थांब, कोणी परका दिसतोयस तू. गिव्ह युअर आयडेंटिटी. तू तुझी ओळख सांग. डिसायपल तो पहारेकरी किंवा डिसायपल म्हणजे शिष्य. तो शिष्य काय म्हणतो बा. यू आर राईट. बरोबर आहे तुमचं. आय एम अ व्हिजिटर हिअर, अ डिसायपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. बरोबर आहे तुझं. मी पाहुणाच आहे येथे.
तुझ्या राज्याच्या पूर्वेस घनघोर नावाचं जे अरण्य आहे तिथल्या विद्वान साधूचा मी डिसायपल आहे, म्हणजे शिष्य आहे. फर्स्ट गार्ड बघा, पहिला गार्ड त्याला काय म्हणतो, पहिला पहारेकरी. व्हॉट बिंग्स यू हिअर, पहिला पहारेकरी म्हणतो येथे का आला आहेस तू. डिसायपल बा शिष्य, शिष्य काय म्हणतोय, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट धिस किंगडम ऑफ अंधेरी नगरी अँड द ग्रेट किंग चौपट. हे अंधेरी नगरी राज्य आणि त्याचा राजा चौपट यांच्याविषयी मी आश्चर्यकारक गोष्टी ऐकल्या आहेत. आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट that everything in the market is sold at the same price, no complications. विशेष करून इथल्या बाजारात प्रत्येक वस्तू एकाच किमतीला विकतात ही गोष्ट ऐकून तर मी थक्कच झालो. काही गोंधळ किंवा कटकट नाहीच. बरं, देन फर्स्ट गार्ड पहिला पहारेकरी पुन्हा म्हणतो बा, यू हॅव हर्ड राईट. तो म्हणतोय बरोबर ऐकलेलं आहेस तू. In our land, you can buy the most rich and the delectable sweets for the same price and an equal measure of vegetables. तू बरोबर ऐकलंयस तू. आमच्या या राज्यात सर्वात उंची किंवा सर्वात महाग अशी स्वादिष्ट मिठाई तेवढ्याच मापाच्या भाजीच्या किमतीत मिळते. टकाशेर भाजी टकाशेर खाजा, म्हणजे टकाशेर भाजी टकाशेर खाजा, म्हणजे तो म्हणतोय आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट, आणि आपण तर त्यामुळे खुश आहोत. इट मेक्स लाईफ इझी, याच्यामुळे आयुष्य सोपं होत आहे किंवा होत आहे. त्याच्यामुळे डिसायपल पुन्हा तो शिष्य काय म्हणतोय, सो इट शुड, ते बरोबरही आहे. इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन धिस लँड. तेव्हा याच राज्यात वास्तव्य करावं किंवा राहावं ही छान कल्पना आहे. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट्स टू द मायटी किंग चौपट. पण आज प्रथम मला मी दरबारात हजर राहावं आणि महाराजा चौपटना आदरपूर्वक मुजरा करावा असं मी म्हणतो. देन पुढे सेकंड गार्ड, दुसरा गार्ड काय म्हणतो दुसरा पहारेकरी, you may stand there pointing out with those people who are in a queue. रांगेकडे बोट दाखवत तो म्हणतो दुसरा पहारेकरी, तुम्ही तिकडे रांगेत उभ्या असलेल्या लोकांच्या मध्ये जाऊन उभे राहा. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅक स्टेज, पडद्यामागून मोठ्या आवाज येतो. मोठ्या आवाजात काय म्हणतो काय येतो आवाज, हिअर यू पीपल, हिअर कम्स द मोस्ट नोबल, मोस्ट रिवर्ड, मोस्ट gracious, most learned king Chaupat of this vast kingdom. बघा पडद्यामागून मोठ्या आवाजात काय बघा बोलतो, लोक हो ऐका, सर्वात थोर, महान, सर्वात आदरणीय, पूजनीय, अतिदयाळू, विद्वान या विशाल राज्याचे राजे चौपट येत आहेत हो. अशा पद्धतीने हा ओरडतोय, ओरडताना दाखवलेला आहे. कोर्टियार मे वे फॉर द किंग बो टू द रॉयल मुनाज. राजाचा मार्ग किंवा राजाला मार्ग द्या. राजांना मुजरा करा किंवा करुणीसात करा. म्हणजे बो करणे म्हणजे मुजरा करणे किंवा करुणीसात करणे, म्हणजेच पूर्वी मुजरा घातला जायचा राजा लोकांना तो. किंग चौपट अराइव्स टू द फॅनफेअर ऑफ बगल्स अँड द ड्रम्स अँड द टेक हिज प्लेस ऑन द थ्रोन. बिगुल आणि ड्रमच्या नादघोषात आवाजात राजे चौपट प्रवेश करतात आणि सिंहासनावर विराजमान होतात किंवा बसतात. किंग राजा काय बोलतो किंग बोलतो ही सेड दॅट लेट द कोर्ट बिगिन. चला दरबाराला सुरुवात करूया किंवा आरंभ होऊ द्यात. फोर्थ गार्ड मेसेंजर्स, जो चौथा संदेशवाहक पहारेकरी होता तो काय म्हणतो द फर्स्ट कंप्लेंट्स. पहिली कंप्लेंट आहे किंवा पहिली फिर्याद आहे. काय कंप्लेंट आहे बघा, थीफ काय करतो रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली. त्याचवेळी तो चोर होता. थीफ म्हणजे चोर. तो धावतच पुढे येतो आणि मोठ्याने आक्रोश करतो बघा. वेल लाऊडली म्हणजे मोठ्याने ओरडायला सुरुवात करतो. जस्टिस म्हणजे न्याय. जस्टिस ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. तो काय म्हणतो बघा मोठ्याने ओरडत, न्याय हे थोर महाराजा, मला न्याय हवाय, मी न्यायाची भीक मागतोय. किंग राजा काय म्हणतो बघा, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट. राजा म्हणतोय काय आहे तुझी तक्रार तर नक्की काय आहे. देन
थीफ. बघा तो चोर काय म्हणतो बघा, थीफ चोर म्हणतोय, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग ऑनेस्ट थीव्स. महाराज, या महान अंधेरी नगरीत मी आणि माझा मित्र खरे कष्टाळू आणि प्रामाणिक चोर आहोत. चोर आहोत पण कसे तर ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक आहोत, आणि हार्ड वर्किंग म्हणजे खूप कष्टाने कष्टाळू आणि प्रामाणिक चोर आहोत. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू अवर प्रोफेशन. इतकी वर्ष आम्ही आमच्या व्यवसाय सच्चेपणाने करीत आहोत. आमचा व्यवसाय होता चोरीचा, तो आम्ही सच्चेपणानं करत आहोत, प्रामाणिकपणे करत आहोत. अँड व्हॉट इज अवर रिवॉर्ड, आणि त्याचं काय फळ मिळालं आम्हाला, काय मिळावं. लास्ट नाईट म्हणजे आदल्या रात्री, म्हणजे काल रात्री, लास्ट नाईट म्हणजे काल रात्री, विथ ग्रेट एफर्ट्स वी मेड अ होल इन द वॉल ऑफ द मर्चंट्स हाऊस वेन ऑल हिज फॅमिली वर अवे. काल रात्री एका व्यापाऱ्याच्या घरातले सर्वजण बाहेर गेलेले असताना त्यांच्या घराच्या भिंतीला मोठ्या कष्टानं मी भगदाड पाडलं किंवा भोग पाडलं. अँड my friend peers through that hole into the house when suddenly the wall collapsed, means well louder, and my friend was instantly killed. बघा, माझा मित्र त्या भोकातून घरात किंवा त्या भिंतीतून आत घरात डोकावून पाहायला लागला किंवा निहाळू लागला, तर अचानक ती भिंत कोसळली. आणखी मोठ्याने रडायला लागला. वेल करणे म्हणजे वेल म्हणजे रडणे, लाऊडर म्हणजे मोठ्याने तो ओरडू लागला. आणि माझा मित्र तिथल्या तिथे त्या भिंतीखाली किल झाला, म्हणजे मरण पावला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर. माझा एकुलता एक मित्र आणि धंद्यातला भागीदार मी गमवला. ओ किंग, इट्स द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच वीक वॉल्स. राजेसाहेब, अशा कच्च्या भिंतीच्या घरात राहणं हा त्या व्यापाऱ्याचा गुन्हा आहे. देन किंग, राजा म्हणतोय, फेच द मर्चंट ॲट वन्स. त्या व्यापाऱ्याला ताबडतोब शोधून आणा, अशी त्याने राजाने ऑर्डर सोडली. अ लाईफ फॉर लाईफ, म्हणजेच प्राणासाठी प्राण. द मर्चंट मस्ट बी हँग. त्या व्यापाऱ्याला फाशी दिलीच पाहिजे. थर्ड गार्ड लिव्ह अँड द रिटर्न विथ द मर्चंट हू बोज बिफोर द किंग. तिसरा पहारेकरी जातो आणि व्यापाऱ्याला घेऊन येतो. व्यापारी राजाला बो करतो. बघा इथे बो बिफोर द किंग, म्हणजे तो बो करणे म्हणजे पुन्हा मुद्रा करतो तो राजाच्या समोर. मर्चंट काय म्हणतोय, मर्सी ओ नोबल किंग. बा तो व्यापारी सुद्धा तो मर्चंट व्यापारी काय म्हणतो, मर्सी ओ नोबल किंग. हे महाराज, हे महान राजा, मर्सी दाखवा म्हणजे कृपा करा. आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग धिस स्किल प्रोफेशनल्स. या कुशल धंदेवाईकांना मारण्याचा माझा हेतू नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स. माझ्या घराची भिंत पडली हा माझा दोष नाही. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ट. माझं घर नव्यानंच बांधलेलं आहे. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेयर हू केअरलेसली बिल्ड सच अ वीक वॉल. पण निष्काळजीपणानं अशी कच्ची भिंत बांधणाऱ्या गौंड्याचा हा दोष आहे, असं तो मर्चंट म्हणजे व्यापारी बोलला. त्याच्यावरती किंग काय म्हणतोय, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेयर इमिजिएटली. त्या निष्काळजी गवंड्याला ताबडतोब हजर करा. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. त्याच्या गुन्ह्यासाठी त्याला फाशी झालीच पाहिजे. सेकंड गार्ड लिव्ह अँड रिटर्न विथ द ब्रिकलेयर. दुसरा पहारेकरी जातो आणि ब्रिकलेयर म्हणजेच गौंड्याला घेऊन परत येतो. देन ब्रिकलेयर काय म्हणतो ब्रिकलेयर हा आहे तो ब्रिकलेयर काय बोलतोय ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग्स नीलिंग टू द किंग हॅव मर्सी. राजाच्या पुढे नीलिंग करतो म्हणजे राजापुढे गुडघे ठेवून अति दयाळू देवा किंवा महाराजा दया करावी. काइंड टू लॉर्ड्स दया करा. हॅव मर्सी माझ्यावरती दया करा. आय बेग यू डोंट सेंड मी टू द गॅलोज. म्हणजे मी भीक मागतो, मला सुळावर चढवू नका. गॅलोज मीन्स सुळावर चढवणे, मला सुळावरती चढवू नका. आय ॲग्री दॅट आय बिल्ड द वॉल विच कोलॅप्स अँड किल अ मॅन. मी बांधलेली भिंत पडली आणि एक माणूस मेला हे मला मान्य आहे. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. पण हे माझ्या निष्काळजीपणाने झालेलं नाहीये. द
mortar or the mortar which I used to lay the brick was of very poor quality. म्हणजे विटा लावण्यासाठी मी जो चुना वापरला तो अगदी हलक्या प्रतीचा होता बा. मॉर्टर म्हणजे चुना बा, तो अतिशय हलक्या प्रतीचा होता. देअर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स इन इट. त्यात खूप पाणी मिसळलेले होते बा, मिक्स केलेलं होतं बा, वॉटर मिक्स केलेलं होतं म्हणजे पाणी मिक्स केलेलं होतं. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट. म्हणजे तो बा हा संपूर्णपणे त्या चुना बनवणाऱ्याचा दोष आहे. दिस इज बा ब्रिक लेअर दिलेला आहे, तो बा कोणावरती फॉल्ट करतोय तर मॉर्टर मेकर म्हणजे चुना बनवणार आहे त्याच्यावरती तो फॉल्ट टाकतोय बघा, ब्लेम करतोय. नंतर किंग काय बोलतो बा, समवन द मॉर्टर मेकर्स ॲट वन्स, ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. बघा राजा म्हणतोय त्यात चुना बनवणाऱ्याला लगेच बोलावून आणा, त्याच्या अविचारीपणाची किंमत त्याने आपले प्राण देऊन मोजलीच पाहिजे. First guard exit and return with the mortar makers with rush and throw himself before the king. पहिला पारीकरी जातो, चुना बनवणाऱ्याला घेऊन येतो, तो धावतच येतो आणि राजापुढे लोटांगण घालतो. त्याच्यावरती मॉर्टर मेकर म्हणजे तो चुना बनवणारा बा चुनेवाला काय म्हणतोय, वेलिंग लाऊडली म्हणजे मोठ्याने रडत, आक्रोश करत काय म्हणतोय बा, फॉरगिव्ह मी, फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे. बरं तो म्हणतोय मला माफ करा, मला क्षमा करा. ओ मर्सीफुल किंग, दयाळू बा, मर्सीफुल म्हणजे दयाळू, किंग म्हणजे राजा बा, हे दयाळू राजा मला क्षमा करा. प्लीज डू नॉट हँग मी टू द डेथ. दयाळू राजे हो मला फाशी देऊ नका, हँग करू नका, हँग करणे म्हणजे फाशी देऊ नका. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रेन. मला बायको आहेत, मला बायको आहे आणि 2 लहान मुलं सुद्धा आहेत. हु विल लुक आफ्टर देम. त्यांच्याकडे कोण बघेल नंतर मी मेल्यानंतर. किंग राजा म्हणतो बघा, युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. अरे तुझ्या निष्काळजीपणामुळे एकाचा प्राण गेला. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. त्याची किंमत तुझ्या प्राणानेच दिली पाहिजे. देन बा पुढे मॉर्टर मेकर बघा, पुन्हा तो मॉर्टर मेकर आहे, तो चुनेवाला आहे, तो काय म्हणतोय बघा, चुनेवाला काय म्हणतोय बा, नो 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 माय रॉयल लॉर्ड. बा नाही 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 महाराज, मी दोषी नाही बा. आय एम नॉट बी ब्लेम. मला दोषी धरू नका. द पॉट विच आय यूज टू pour water into the mortar had an extraordinarily large mouth. बघा ज्या भांड्यातून मी चुन्यात पाणी ओततोय त्याचं तोंड जरा जास्तच मोठं होतं. सो एक्सेस वॉटर पोअर्स डाऊन इन टू द मॉर्टर मिक्सचर. बघा त्यामुळे चुन्याच्या मिश्रणात जरा जास्तच पाणी पडलं. आय वॉज हेल्पलेस. माझा नाईलाज झाला. इट इज द पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट. हा त्या निरुपयोगी भांडे बनवणारा जो कुंभार आहे त्या कुंभाराचाच दोष आहे बघा. पॉट बनवणारे बघा, युजलेस पॉट, हेल्पलेस बघा. इट इज पॉटर म्हणजे कुंभार, त्याचाच फॉल्ट आहे असं तो सांगतो. त्याच्यावरती किंग काय बोलतो बा, लेट द पॉटर बी बॉट हिअर ॲट वन्स. त्या कुंभाराला ताबडतोब येथे आणण्यात यावं असं त्याने राजाने पुन्हा आज्ञा दिली. ही मस्ट बी एक्झिक्यूट फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट. अशी निरुपयोगी भांडी बनवणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. फोर्थ गार्ड लिव्स अँड रिएंटर विथ द पॉटर. चौथा फारीकरी जातो आणि कुंभाराला तो घेऊन परत येतो. देन पॉटर पुन्हा बा पॉटर का बघा, पॉटर येतो बा काउरिंग बिफोर द किंग. बा पॉटर कुंभार आहे तो राजा पुढे घाबरून जाऊन, काउरिंग मीन्स घाबरून जाऊन, युअर मेजेस्टी महाराज आदराने बोलतात बा, मेजेस्टी महाराज, शो मर्सी टू हिज हंबल पॉटर. शो मर्सी टू धिस हंबल पॉटर. महाराज या गरीब कुंभारावर दया करावी. आय ॲग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्टर मेकर्स वॉज अ डिफेक्टिव्ह वन. मी घडवलेलं आणि चुनेवाल्याला विकलेलं ते भांड चांगलं नव्हतं हे मी कबूल करतो. बट आय एम नॉट गिल्टी. पण म्हणून मी दोषी नाहीये. गिल्टी म्हणजे दोषी बघा, मी दोषी नाहीये. ॲज आय वॉज मोल्डिंग दॅट पॉट आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकल्स.
मी जेव्हा ते भांड घडवत होतो तेव्हा पैंजनाचा गोड नाजूक आवाज मला ऐकू आला. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर. सावकाराच्या मुलीच्या पैंजनाचा तो आवाज होता. शी डिस्ट्रॅक्ट मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकेम टू वाईड्स. तिच्यामुळे भांड्याच्या तोंडाला आकार देताना माझं दुर्लक्ष झालं आणि ते मोठं झालं. ते त्याचं तोंड होतं त्या भांड्याचं ते मोठं झालं. देन किंग ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हेअर धिस व्हेरी इन्स्टंट. बघा राजा लगेच आज्ञा देतो त्या सावकाराच्या मुलीला इथे घेऊन या अगदी लगेच. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क. गरीब बिचाऱ्या कुंभाराच्या कामात व्यत्यय आणणाऱ्या त्या मुलीला सुळावर चढवलेच पाहिजे. शी मस्ट बी सेंट टू बी अ गॅलोज फॉर, गॅलोज म्हणजे सुळावरती, फॉर डिस्टर्बिंग द पुअर पॉटर ॲट वर्क. म्हणजे त्या गरीब बिचाऱ्या कुंभाराच्या कामात व्यत्यय आणणाऱ्या त्या मुलीला सुळावरती चढवलंच पाहिजे. फर्स्ट गार्ड लिव्ह अँड एंटर द विथ द मनी लेंडर्स अँड हिज डॉटर. पहिला पहारेकरी जातो आणि सावकाश किंवा सावकार आणि त्याची मुलगी यांना घेऊन तो तिथे येतो. देन बा मनी लेंडर काय बोलतो? मनी लेंडर म्हणजे तो सावकार आहे. तो इन अ डिस्प्रेट व्हॉइस, डिस्प्रेट म्हणजे आजीच्या स्वरात किंवा अर्जव करण्याच्या विनंतीत, ओ जस्ट किंग. तो काय म्हणतोय? राजे महाराज, स्पेअर माय डॉटर, माझ्या मुलीला सोडा. शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. बा ती माझी एकुलती एक मुलगी आहे आणि पुढच्या सोमवारी, पुढच्या नेक्स्ट मंडेला म्हणजे पुढच्या सोमवारी ती वेडेड म्हणजे तिचं लग्न सुद्धा होणार आहे. बा या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. द पॉटर, द मनी लेंडर डॉटर्स बघा दाखवलेले आहे इथे, अँड द गोल्डस्मिथ. बा देन बा डॉटर काय म्हणते? बा ओ डू नॉट फ्रेट फादर. बा ते वडिलांना बाबा मुलगी म्हणते, अहो बाबा घाबरू नका. द किंग विल नॉट हँग मी, राजे मला फासावर देणार नाहीत. टू द किंग, आता ती राजाला बोलते. बा काय बोलते? यू आर मोस्ट एक्स्ट्रीम हायनेस, आय रिअली स्टेप आउटसाइड द थ्रेशहोल्ड ऑफ माय होम. ती म्हणते, सर्वश्रेष्ठ आदरणीय महाराज, माझ्या घराच्या उंबरड्याबाहेर मी क्वचितच पाऊल टाकते. But as my father said, I am to be married next week and my jewelry is not ready. पण माझे वडील म्हणाले त्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात माझं लग्न आहे आणि माझे दागिने तर तयार नाहीयेत. म्हणून बघा, I had to go to the goldsmith's shop to urge him to work faster and hand over my ornaments on time. म्हणून बा सोनाराच्या दुकानात जाऊन त्याला कामाची घाई करण्यासाठी आणि माझे दागिने त्याने मला वेळेवर द्यावेत म्हणून मी जात होते. द पॉटर शॉप इज ऑन द वे. कुंभाराचं दुकान वाटेतच आहे. आय कुड नॉट हेल्प इट. पण माझा नाईलाज होता. इट इज ऑल द गोल्डस्मिथ फॉल्ट. सगळा दोष त्या सोनाराचाच आहे. गोल्डस्मिथ म्हणजे बा सोनाराचाच तो सर्व दोष आहे. हॅड ही डिलिव्हर माय ऑर्नामेंट्स ऑन टाइम. त्याने जर वेळेवरती माझे दागिने दिले असते, आय वुड नॉट have been forced to go past the potter's shop. त्याने जर वेळेत माझे दागिने दिले असते तर मला कुंभाराच्या दुकानावरून जावं लागलंच नसतं. किंग राजा काय म्हणतोय? then send for the goldsmith and without any delay he must be hanged. राजा म्हणतोय मग त्या सोनाराला आणायला कोणाला तरी पाठवा आणि उशीर न करता त्याला फाशी देऊन टाका. दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द प्ले. नाव कम टू द सेकंड पार्ट. आपण बघा पहिला पार्ट झालेला आहे, आता आपण दुसरा पार्ट बघूया. बघा पार्ट नंबर 2, सेकंड पार्ट. पार्ट नंबर बघा, सेकंड गार्ड एक्झिस्ट अँड रिटर्न विथ द गोल्डस्मिथ. बघा दुसरा पहारेकरी जातो आणि सोनारासह परत येतो. बघा गोल्डस्मिथ म्हणजे सोनाराला घेऊन तो परत येतो. बघा त्याच्यावरती बघा गोल्डस्मिथ काय बोलतो? बघा गोल्डस्मिथ इन अ क्रँकी टोन. बघा तो कशा बघा त्रासिक आवाजातच बोलतोय गोल्डस्मिथ सोनार. ओ नोबल किंग, हे महाराजा, आय बेग ऑफ यू
आपल्या परवानगीनेच मी विचारतो. बघा म्हणतो बेग करतोय, हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्श सेंटेन्स, अशी कठोर शिक्षा आपण मला कशी देऊ शकता. आय वॉज मेअरली फॉलो युअर ऑर्डर टू द लेटर, मी तर फक्त आपल्या आज्ञेचे तंतोतंत पालन करीत होतो. यू कमांडेड मी टू सेट असाइड ऑल माय वर्क अँड गेट द क्वीन्स ऑर्नामेंट रेडी बिफोर हर युअर हायनेस बर्थडे, आपण मला सांगितले होते की माझी सर्व कामे बाजूला ठेवून राणीसाहेबांच्या वाढदिवसाच्या आधी त्यांचे दागिने तयार करायला हवेत. सो देअर हॅज बीन अ डिले इन मेकिंग धिस लेडीज ब्रायडल ऑर्नामेंट्स, म्हणूनच या मुलीचे लग्नाचे दागिने बनवायला मला उशीर झाला. इन द नेम ऑफ जस्टिस युअर हायनेस पार्डन मी, तेव्हा महाराज मला न्याय द्या, मला न्याय करा, मला माफ करा बा. स्प्रे माय लाईफ, माझं जीवन वाचवा, मला वाचवा, माझे जीवन द्यान द्या. आय वॉज जस्ट फॉलो युअर हायनेस ऑर्डर, मी फक्त आपली आज्ञा पाळत होतो महाराज. त्याच्यावर बा किंग काय बोलतो, बा राजा बा काय बोलतोय, किंग नॉट अनदर वर्ड्स, राजा म्हणतो एकही शब्द बोलू नकोस. युअर एक्सक्युजेस डज नॉट होल्ड गुड, तू सांगतोयस ती तुझी सबब बरोबर नाहीये. टू द गार्ड्स, बा तो पहारेकऱ्यांना बोलतोय, बा पहारेकऱ्यांना उद्देशून राजा बोलतोय, टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज अँड हँग हिम ॲट वन्स. बघा तो पहारेकऱ्यांना उद्देशून राजा बोलतोय, या सोनाराला सुळावरती घेऊन जा आणि ताबडतोब त्याला फाशी द्या. देन बघा पुन्हा गोल्डस्मिथ बा पुन्हा काय करतोय, बा गोल्डस्मिथ काय होतोय, हॅव मर्सी ओ जनरस किंग, आय फॉल ॲट दाय फीट. सोना म्हणतोय दया करा हो उदार राजा, मी आपल्या पाया पडतो. प्लीज फॉरगिव्ह मी जस्ट वन्स दिस टाइम, एकदाच याच वेळी मला जगू द्या, मला माफ करा बघा. लेट मी लिव्ह, आय हॅव, मला माफ करा बा, मी आपल्या पाया पडतो, मला माफ करा, एकदाच याच वेळी मला जगू द्या, मला माफ करा. किंग लाऊडली, बा राजा मोठ्याने ओरडतो, काय ओरडतो बा, नन ऑफ धिस एनिमोर, आता ही काही चालणार नाही. टेक हिम अवे ॲट वन्स, लेट हिम हँग टू डेथ, याला लगोलग घेऊन जा आणि याला मरेपर्यंत फाशी द्या, असा तो आज्ञा देतो. टू गार्ड्स ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे, दोन्ही पहारेकरी रडत ओरडत असलेल्या सोनाराला ओढतच फरफडतच घेऊन जातात. कोर्टियर्स अँड अदर्स विस्पर टू वन अनदर आउट ऑफ शॉक, दरबारी आणि इतर या गोष्टींचा धसका घेऊन आपापसात कुजबुजू लागतात. सून द गार्ड्स रिटर्न विथ द गोल्डस्मिथ अँड द हँगमॅन, एवढ्यात सोनार आणि फाशी देणारा यांना बा घेऊन पहारेकरी परत येतात. त्याच्यामध्ये बा किंग काय बोलतो, राजा काय बोलतो, बा एनॉय, राजा बघा काय झाला त्रासून अतिशय रागावून काय बोलतो, बा एनॉय म्हणजे रागवय नाही, रागावून होते. व्हॉट, व्हाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स, हे काय तुम्ही माझी आज्ञा का पाळली नाही. हँग द गोल्डस्मिथ ॲट दिस मोमेंट और एल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट, आता या क्षणी सोनाराला फाशी द्या, नाहीतर तुम्हालाही ती शिक्षा केली जाईल, असं तो गार्ड्सना बोलतोय. त्याच्यावरती बा तो हँगमॅन काय बोलतो, बा हँगमॅन म्हणजे तो फाशी देणारा माणूस आहे, म्हणतो होल्डिंग अ नूज इन हिज हँड, नूज म्हणजे बा गळफास, तो गळफास हातात घेऊन, इन हँड म्हणजे हातात घेऊन तो बोलतोय, अ thousands apologies, O great king, but this nose does not fit the goldsmith's neck. 1000 वेळा माफी मागतो महाराज, पण हा गळफास आहे या सोनाराच्या गळ्याला बरोबर बसतच नाहीये. इट इज टू लूज, हा खूप लूज आहे म्हणजे ढिला आहे किंवा सैल आहे. किंग काय म्हणतो बा राजा त्याच्यावरती, देन ट्राय इट अराउंड एव्हरीवन नेक्स हेअर, मग असं तर बा तो काय करतो, पॉइंटिंग टू द सब्जेक्ट्स अँड सी हू इट फिट्स, तो काय म्हणतो बा इतर लोकांच्याकडे बोट दाखवून येथे असलेल्या प्रत्येकाच्या मानेला लावून बघा कोणाला बरोबर फिट बसतोय ते बघा, असं तो बोलला. हुजोवा हॅज अ नेक ऑफ द साइज ऑफ द नोज मस्ट बी हँग, नोज म्हणजे फाशीचा तो जो आहे गळफास आहे, ज्याची मान या गळफासाच्या मापाची असेल त्याला फाशी द्या, असं तो आज्ञा देतो बा हँगमॅन.
तो चित्र आहे बघा, हा हँगमॅन दिसतोय, त्याने तो बा फास बनवलेला आहे, त्याच्या पद्धतीचा आहे बघा. तो काय म्हणतो बघा, हँगमॅन ट्रायज टू नूज ऑन मेनी ऑफ द सब्जेक्ट्स वेटिंग फॉर जस्टिस. बघा, फाशी देणारा न्यायासाठी जमलेल्या अनेक लोकांच्या मानेला फास लावून पाहतो. दे स्पॉन्स अँड रेसिस्ट बट द हँगमॅन विथ द हेल्प ऑफ द गार्ड्स ओव्हरपॉवर्स देम. फायनली द नोज फिट द डिसायपल. लोक त्याला झिडकारतात, विरोध करतात, पण फाशी देणारा पहारेकऱ्यांच्या मदतीने त्यांच्यावर जबरदस्ती करतो. शेवटी तो गळफास आहे तो त्या डिसायपल म्हणजे शिष्याच्या मानेला फिट होतो, म्हणजेच बरोबर बसतो त्या डिसायपलच्या मानेला, म्हणजे त्या शिष्याच्या मानेला. हँगमॅन बघा, तो हँगमॅन आहे तो म्हणजे फाशी देणारा आहे तो काय म्हणतो, युअर हायनेस इट फिट्स ॲट लास्ट. हा महाराज याला बसतोय तो शेवटी बा. डिसायपल बट बघा, तो शिष्य आहे म्हणतो पण काय किंग काय म्हणतो बा, जस्टिस ॲट लास्ट, टेक हिम टू द गॅलोज विदाउट फर्दर डिले. हा शेवटी न्याय झाला, आता आणखी उशीर न करता याला सुळावर चढवा. हँगमॅन अँड गार्ड्स फोर्स द प्रोटेस्टिंग डिसायपल आउट. फाशी देणारा आणि पहारेकरी विरोध करीत असलेल्या शिष्याला बळजबरीने घेऊन जातात. हा डिसायपल बघा दिसतो इथे, हा डिसायपल आहे, त्याला घेऊन जातात बघा. किंग जस्टिस डिले इट जस्टिस डिनायड. राजा म्हणतोय न्यायाला किंवा न्याय देण्याला उशीर म्हणजेच न्याय नाकारणं होईल, त्यामुळे लवकरात लवकर फाशी द्या. अंधेरी नगरी प्राइड्स इटसेल्फ ऑन प्रॉम्प्ट ऍक्शन. झटपट कृती करण्याचा अंधेरी नगरीतला अभिमान वाटतो. झटपट कृती करण्याच्या अंधेरी नगरीला अभिमान वाटतो. आवर ऍक्शन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. तो काय म्हणतोय तर आवर ऍक्शन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड्स, म्हणजेच बघा शब्दापेक्षा आमची कृतीच मोठी बोलकी असते. व्हॉइसेस अँड शाउट हर्ड फ्रॉम द आउटसाइड. बाहेरून आवाज आणि ओरडा ऐकू येतो. ऑल रिएंटर इन रश विथ अनदर एल्डर मॅन. बाहेरून आवाज ओरडा ऐकू येतो, दुसऱ्या एका वयस्कर माणसाला घेऊन सर्वजण घाईने परत येतात. किंग राजा काय म्हणतो, व्हाय हॅव यू ऑल रिटर्न विथ धिस स्ट्रेंजर अलाइव्ह अँड हू इज धिस मॅन. राजा म्हणतोय हे काय, या दुसऱ्या अनोळखी जिवंत माणसाला घेऊन तुम्ही सगळे परत का आलात, कोण आहे हा इसम किंवा कोण आहेत हे. फर्स्ट गार्ड बघा, पहिला जो पहारेकरी आहे गार्ड आहे तो काय म्हणतोय, आय बेग युअर पार्डन युअर हायनेस बट वी आर कन्फ्युज इन डीड्स. क्षमा असावी महाराज, पण आम्ही खरोखर गोंधळून गेलो आहोत. आम्ही बघा काय म्हणतोय, दिस ओल्ड मॅन रश टुवर्ड्स अस ॲज वी वेअर अबाउट टू हँग द यंग स्ट्रेंजर अँड बेग अँड प्लेडेड्स दॅट ही शुड बी हँग इन्स्टेड. आम्ही त्या अनोळखी तरुणाला सुळावर चढवू लागणार, फाशी देणार, तेवढ्यातच हा म्हातारा आमच्याकडे धावत आला आणि विनवू लागला, आणि त्या तरुणाऐवजी यालाच आम्ही फाशी द्यावी म्हणून तो गयावया करू लागला किंवा आम्हाला विनंती करू लागला. सेकंड गार्ड बघा, दुसरा का पहारेकरी आहे तो काय म्हणतो बघा, ॲट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. प्रथम आम्हाला बघा तो पहिला दुसरा पहारेकरी काय म्हणतो, सेकंड गार्ड दुसऱ्या पहारेकरी म्हणतो, प्रथम सुरुवातीला आम्हाला वाटले की या म्हाताऱ्याचे मानसिक संतुलन बिघडलेले दिसते किंवा बिघडलेले वाटते असं आम्हाला वाटलं. बट व्हॉट सेन मॅन्स वुड विश टू सफर सच अ ड्रॅस्टिक डेथ विलिंग. कोणता शहाणा माणूस अशा तऱ्हेने भयंकर मरण सोसायची इच्छा स्वखुशीने करील किंवा स्वतः तयार होईल, असं कोण मरण्यासाठी तयार होईल. त्याच्यावर फर्स्ट गार्ड म्हणतोय, पहिला पहारेकरी म्हणतोय, बट दिस यंग मॅन सेज दॅट ही इज अ वाइज अँड लर्न सेज फ्रॉम द फॉरेस्ट yonder and he himself was this man's disciple. पहिले पहारेकरी म्हणतोय, पण हा तरुण इसम सांगतो की हे पलीकडच्या अरण्यातील मोठे सुज्ञ आणि विद्वान साधू आहेत आणि ते स्वतः त्यांचा शिष्य आहे असं सांगतात. सेज म्हणजे साधू बघा तो, हो नोबल किंग यू आर मोस्ट जनरस. आदरणीय राजा तू अतिशय दयाळू आहेस. बी काइंड
अँड अलो मी टू बी हँग इन प्लेस ऑफ माय डिसायपल. कृपा कर आणि माझ्या शिष्याच्या ऐवजी मला फासावर जायची परवानगी दे. आय बेग ऑफ यू. मी खरंच भीक मागतो बा. बेग करणे म्हणजे भीक मागत नाही बा, मी भीक मागतो तुझ्याकडे. त्याच्यावरती बा किंग काय बोलतोय, व्हॉट अ स्ट्रेंज अपील. ही कसली विचित्र विनंती. अँड व्हाय डज सच अ वाईज अँड होली मॅन विश टू ऑब्स्ट्रॅक्ट द कोर्स ऑफ जस्टिस मे आय आस्क. ही कसली विचित्र विनंती. आणि मी विचारतो, या शहाण्या साधू पुरुषाला न्यायदानाच्या कामात कसा अडथळा आणायची इच्छा का आहे. देन बा सेज म्हणतोय, बा सेज म्हणजे तो साधू म्हणतोय, काय म्हणतो बा, शोविंग रिल्युक्टंट टू लेट आउट हिज सिक्रेट. म्हणजे बघा आपले गुपित सांगण्याची इच्छा नाही असे दाखवत. काय म्हणतो बा, युअर मेजेस्टी द ट्रूथ इज नो नो आय कॅनॉट से इट. बघा महाराज खरं असं आहे, नाही मी तुम्हाला सांगू शकत नाही. तसं म्हणतोय बघा. त्याच्यावरती किंग काय म्हणतोय, आय डिमांड्स अन एक्सप्लेनेशन और आय शाल नॉट हॅव यू हँग इन प्लेस ऑफ युअर डिसायपल. राजा म्हणतोय मला खुलासा झालाच पाहिजे, नाहीतर मी तुझ्या शिष्याऐवजी तुला फाशी देणार नाही. शेज बा सेज आहे तो बा साधू संत आहे तो. काय म्हणतो बा साधू, यू सी it has been predicted by the great prophets. No, I shouldn't say this. म्हणजे आपण पहा की एका मोठ्या भविष्यकाराने सांगितले आहे की, पण नको 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 मी हे तुम्हाला न सांगितलेलंच बरं. किंवा राजा काय म्हणतोय, अनोय. आता मात्र तो खूप अनोय झाला, म्हणजे खूप रागवला किंवा त्याला चिड आली. चिडून तो बोलतो बा, स्पीक आउट ॲट वन्स और युअर डिसायपल्स विल बी हँग. चिडून राजा म्हणतोय, पटकन सांगून टाक, नाहीतर तुझ्या शिष्याला मी फाशी देऊनच टाकेन. देन सेज बघा साधू म्हणतो बा, द ग्रेट प्रोफेट्स हॅव फोरटोल्ड दॅट द वन हू विल बी हँग ऑन धिस डे इन धिस किंगडम शाल बिकम द नेक्स्ट किंग अँड कॉन्कर मेनी मोर नेशन्स. साधू म्हणतोय त्या भविष्यकाराने भविष्य वर्तवले आहे की आजच्या दिवशी या राज्यात जो कोणी फाशी दिला जाईल तो नंतरचा राजा होईल आणि आणखी बरीच राज्य जिंकेल. आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग युअर मॅजेस्टी अँड रिजिन ओव्हर द ग्रेट कंट्री. आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्च. तो म्हणतोय मला तो यापुढचा मोठा राजा व्हायचा आहे, म्हणजे महाराज, आणि आणखीन मोठ्या देशावर राज्य करायचे आहे. एक महान बादशाह म्हणून मला इतिहासात मी प्रसिद्ध होईल, माझे नाव नोंदवले जाईल. द फ्युचर जनरेशन्स विल रीड अबाउट मी अँड माय ग्रेटनेस फॉर मिलेनियम्स टू कम. पुढच्या पिढ्या माझ्याविषयी आणि माझ्या थोरपणाविषयी वर्षानुवर्षे वाचत राहतील. I shall never earn that fame if I remain a recluse, a sage. मी जर असा एकांतवासी साधू राहिलो तर ही प्रसिद्धी मला कधीच मिळणार नाही. So do grant me this favor, O king, let me die at the gallows today. तेव्हा माझ्यावर ही मेहरबानी करा महाराज, मला आज सुळावर चढून मरू द्या. देन बघा किंग बोलतोय बा, द नेक्स्ट किंग अँड धिस किंगडम विल एक्सपांड. तो काय म्हणतो, या पुढील राजा आणि हे राज्य विस्तारणार. ग्लोरी फॉर मिलेनियम्स टू कम. म्हणजे पुढील लाखो वर्षाची कीर्ती. व्हाय नो वन बट आय शुड बी एंटायटल्ड टू धिस प्रिव्हिलेज. का दुसरे तिसरे कोणी नाही, हा हक्क मलाच मिळायला हवा. गार्ड्स टेक मी टू द गॅलोज अँड हँग मी ॲट वन्स विदाउट एनी डिले. तो राजाला म्हणतोय, पहारेकऱ्यांना म्हणतोय, राजा पहारेकऱ्यांनो मला सोळापाशी घेऊन चला आणि दिरंगाई न करता मला फासावरती चढवा. हरिया घाई करा. डोंट वेस्ट टाइम. वेळ दौडू नका, वेळ वाया घालवू नका. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ. पुढच्या जन्मात माझी किती आश्चर्यकारक नशीब असणार आहे. किंग वन्स अगेन. असं बघा नशीब, आश्चर्यकारक नशीब असणार आहे. पुन्हा एकदा मी किंग बनणार आहे, मी राजा होणार आहे. गुड बाय वर्ल्ड्स. तेव्हा अलविदा या जगाला म्हणत करतो, अलविदा. सी यू अगेन.
पुन्हा भेटूया. देन ऑल एक्झिस्ट. सर्वजण तिथून निघून जातात. दिस इज द पार्ट नंबर 2. आणि बघा अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी आहे ही किंवा प्ले आहे हा 2.2.